वेलकम बॅक स्टुडंट्स. आपण क्वेश्चन नंबर 4 पाहतोय, मिसलेनियस एक्सरसाइज 3. क्वेश्चन नंबर 4. लास्ट पिरियडमध्ये आपण 1 to 8 क्वेश्चन्स पाहिले होते. 1 to 8. नाउ लेट्स स्टार्ट फ्रॉम क्वेश्चन नंबर 9. y equals x raised to x plus 7x minus 1 bracket raised to x. आता इथं पुन्हा व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल असा टाइप आला. हे एक फंक्शन आहे. 7x minus 1 इज अ लिनियर फंक्शन आणि त्याला रेस टू x आहे, म्हणजे फंक्शन रेस टू फंक्शनचा पुन्हा टाइप आला. अशा वेळेस आपण टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स करतो. पण इथं प्लस किंवा मायनस साइन असेल तर लॉग ऑफ a प्लस बी किंवा लॉग ऑफ a मायनस बी आपण काहीही करू शकत नाही. मग अशा वेळेस त्यातल्या एका टर्मला u म्हणायचं, दुसऱ्या टर्मला v म्हणायचं. अशा वेळेस जर इथं प्लस मायनस काही जर साइन आला असेल तरच एका टर्मला u म्हणायचं, एका टर्मला v म्हणायचं, दोघांचे सेपरेट डेरिव्हेटिव्ह नंतर घ्यायचे आणि ते रिप्लेस करायचे. 11th स्टँडर्डचा थेरी क्वेश्चन वापरायचा. y equals u plus v, then dy by dx equals du by dx plus dv by dx. ठीक आहे. 11वीचा डेरिव्हेटिव्ह आधी मध्ये रिवाइज करत चला. 11वीचा जो पार्ट आहे. ओके, बघा. लेट y equals u plus v where सांगा मी u कोणाला म्हणले सांगा u तर x raised to x ला आणि v कोणाला म्हणले सांगा 7x minus 1 raised to x ला पण v म्हणले. मग या पार्ट मध्ये डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dy by dx equals u चा डेरिव्हेटिव्ह du by dx प्लस v चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे dv by dx. ह्याला इक्वेशन 1 लिहायचं. आता एक एक पार्ट जो आहे तो आपण कन्सिडर करायचा. त्यातून du by dx आणि dv by dx आपल्याला मिळवायचं. Consider u equals x raised to x, taking log on both sides. Therefore, log u equals log of x raised to x. Therefore, log u equals x log x. Differentiating with respect to x, so d by dx of log u equals d by dx of x log x. जसं log y चा डेरिव्हेटिव्ह येतं तसं log u चा डेरिव्हेटिव्ह 1 upon u du by dx. 1 upon y चा कसा 1 upon log y चा log y चा कसा 1 upon y dy by dx. तसं log u चा डेरिव्हेटिव्ह 1 upon u du by dx. इकडे प्रोडक्ट रूल फर्स्ट इंटू d by dx of second प्लस second into d by dx of first. So 1 upon u du by dx as it is equals x into derivative of log x 1 upon x plus log x as it is x चा डेरिव्हेटिव्ह 1. यातला x कॅन्सल होणार आहे, मी u ट्रान्सफर करणार आहे. Therefore du by dx equals ट्रान्सफर केलेले u ट्रान्सफर 1 plus log x यातले शिल्लक आहे 1 plus log x. म्हणजेच du by dx चा आन्सर काय आला सांगा. u रिप्लेस करायचा. आता u बघायचं काय आहे x raised to x ब्रॅकेट मध्ये 1 plus log x. याला द्यायचं इक्वेशन 3. आता सेकंड फंक्शन v. कन्सिडर v equals 7x minus 1 raised to x. पुन्हा taking log on both sides. Log v equals log of 7x minus 1 raised to x. Log v as it is x पुढे आणले x log of 7x minus 1. Now differentiating with respect to x, d by dx of log v equals d by dx of
x into log of 7x minus 1. Log v चा डेरिव्हेटिव्ह 1 upon v dv by dx. इकडे प्रोडक्ट रूल फर्स्ट into d by dx of second plus second into इकडे log of लिहायचं झाले second into derivative of first into d by dx of x. इकडे कंटिन्यू करतो आता बट 1 upon v dv by dx as it is equals x into log something चा derivative 1 upon something into त्या समथिंगचा 7x चा डेरिव्हेटिव्ह 7 कारण कॉन्स्टंटचा 0. इथं लॉग आहे बरं का, लिहायचं विसरलो तुम्ही. प्लस लॉग ऑफ 7x minus 1 into x चा डेरिव्हेटिव्ह 1. आता मी v ट्रान्सफर करणार आहे. सो dv by dx इक्वल्स v into ब्रॅकेट हे वरचं मल्टिप्लिकेशन 7x upon 7x minus 1 प्लस log of 7x minus 1 as it is. v रिप्लेस करा. सो dv by dx equals चला v काय बघा 7x minus 1 raised to x 7x minus 1 raised to x into bracket 7x upon 7x minus 1 plus log of 7x minus 1. हे झालं इक्वेशन 3. इक्वेशन 1 मध्ये आपल्याला dy by dx पाहिजे, du by dx सेकंड इक्वेशन मध्ये आणि dv by dx थर्ड इक्वेशन मध्ये. फ्रॉम 1 2 3 फ्रॉम इक्वेशंस 1 2 3 dy by dx इक्वल्स तर पहिले du by dx रिप्लेस करा. हे du by dx काय आहे सांगा x raised to x ब्रॅकेट मध्ये 1 plus log x आहे 1 plus log x प्लस आता dv by dx म्हणजे हा सगळा पार्ट 7x minus 1 raised to x into bracket 7x upon 7x minus 1 plus log of 7x minus 1. हे असणार आहे तुमचं फायनल आन्सर. ओके ओके Now 10th question is y equals x cube plus 3xy square plus 3x square y. Find dy by dx. हा आपला इम्प्लिसिट एक्सप्लिसिट टाइप जेव्हा मी तुम्हाला शिकवले होते त्यात येणारा टाइप आहे. त्यात x आणि y असे मिक्स असतात. त्यातला dy by dx चा सगळा पार्ट एका साईडला आणि विदाउट dy by dx एका साईडला करायचं असतं. त्याच्यात अवघड असं काही नसतं. फक्त y ची टर्म डिफरन्शिएट केल्या केल्या इनटू dy by dx ला विसरायचं नाही. ठीक आहे. y equals differentiating with respect to x dy by dx y ची टर्म इक्वल्स मी प्रत्येकाचे सेपरेट घेणार आहे dy by dx of x cube. आता 3 कोएफिशिएंट dy by dx of xy square परत 3 कोएफिशिएंट dy by dx of x square y. मी सगळ्यांचे सेपरेट डेरिव्हेटिव्ह लिहिलेत. LHS मध्ये dy by dx as it is equals x cube चा डेरिव्हेटिव्ह 3x square प्लेन आहे काही प्रॉब्लेम नाही प्लस 3 into ब्रॅकेट. आता xy square मध्ये प्रोडक्ट रूल येणार फर्स्ट into d by dx of second plus second into d by dx of first plus 3 as it is. पुन्हा x square y मध्ये प्रोडक्ट रूल येणार फर्स्ट into dy by dx derivative of second plus second into derivative of first into d by dx of x square. So dy by dx as it is equals 3x square plus 3 into bracket x as it is y square चा डेरिव्हेटिव्ह twice y dy by dx y square as it is into x चा डेरिव्हेटिव्ह 1 plus 3 into bracket x square dy by dx as it is
प्लस वाय इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स. आता ब्रॅकेट ओपन करत जायचं. dy by dx equals 3x square as it is. ओपन करा. 3 to the 6 xy dy by dx plus y square. सॉरी 3y square. ओपन केलेले 3y square. आता मी इथं ब्रॅकेट कंप्लीट करायला पाहिजे. तर x चा डेरिव्हेटिव्ह 1 झाला. ओके, हे आता झालं 3 न ओपन करून झालं. आता इकडे 3 न ओपन करा. 3x square dy by dx 3 to the 6 xy. आता हे दोघे टर्म आहेत ना, dy by dx चे दोन टर्म्स, हे आता मी LHS मध्ये घेतो. म्हणजे ऑलरेडी dy by dx आहेत -6xy dy by dx minus 3x square dy by dx RHS 3x square plus 6xy plus 3y square. LHS मध्ये dy by dx कॉमन, ब्रॅकेट 1 minus 6xy minus 3x square is equal to, अगदी वाटलं तर तुम्हाला यातनं 3 तुम्ही कॉमन काढू शकता. 3 into bracket x square plus 2xy plus y square. आणि मग हे ट्रान्सफर. सो dy by dx equals dy by 3 into bracket x square plus 2xy plus y square whole divided by 1 minus 6xy minus 3x square. तर जर तुम्हाला गरज वाटली तर ह्या ब्रॅकेटला तुम्ही x plus y चं ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकता. लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल, असंच ठेवलं तरी चालेल, 3 न ब्रॅकेट ओपन केलं तरी चालेल. हा तुमचा प्रश्न आहे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे फायनल आन्सर आहे ते बघून घ्या. मी एकदा चेक करतो काय दिले आन्सर तुमचे. म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर आपण एक ब्रॅकेट स्क्वेअर लिहूया, नाहीतर मग तसंच ठेवूया. ठीक आहे. किंवा एखाद्या वेळेस असंही असू शकतं बरं का, की या डिनॉमिनेटर मधनं मायनस सेम कॉमन काढलेलं आहे, मग ही टर्म पॉझिटिव्ह, ही पण टर्म पॉझिटिव्ह, मात्र ही निगेटिव्ह येईल आणि ते मायनस सेम कॉमन इथं पण लिहू शकतात. ते कसंही असू शकतं, त्यात काही अडचण नाही. ओके ओके. नाव 11th क्वेश्चन. x cube plus y square plus xy is equal to 7. Find dy by dx. हा ही मागच्याच टाइपचा इम्प्लिसिट फंक्शनचा टाइप आहे. Differentiating with respect to x dy by dx of हे सगळं किंवा मी सेपरेट लिहितो. dy by dx of x cube plus dy by dx of y square plus dy by dx of xy equals dy by dx of 7. x cube चा डेरिव्हेटिव्ह 3x square. आता मात्र y square चा डेरिव्हेटिव्ह twice y into dy by dx. जसं आपण x square चा डेरिव्हेटिव्ह twice x लिहितो तसाच इथे मात्र प्रोडक्ट रूल आहे बघा. x and y फर्स्ट into d by dx ऑफ सेकंड म्हणजेच y. ते डायरेक्ट dy by dx लिहिलं तरी चालतं बरं का. मी मागे लिहिलं होतं बघा मागच्या प्रश्नात. प्लस सेकंड y into d by dx ऑफ फर्स्ट म्हणजे x. आणि RHS मध्ये कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. 3x square as it is twice y dy by dx as it is plus x into y चा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच dy by dx plus y into bracket x चा डेरिव्हेटिव्ह 1 नाही लिहिलं तरी चालतो 1. आता ह्या ज्या दोन टर्म्स आहेत ना, या दोन टर्म्स मी RHS मध्ये घेणार आहे. मग twice y dy by dx plus x dy by dx एका साइडला ट्रान्सफर केलेले -3x स्क्वेअर आणि हे -y. इकडे dy by dx कॉमन, इकडे मायनस साइन कॉमन. सो dy by dx कॉमन, ब्रॅकेट मध्ये twice y plus x किंवा x plus 2y RHS मायनस साइन कॉमन
ब्रॅकेट मध्ये 3x² प्लस y आणि या ब्रॅकेटने डिवाइड करायचं. सो dy बाय dx इक्वल्स मायनस ब्रॅकेट मध्ये 3x² प्लस y अपॉन x प्लस 2y अपॉन x प्लस 2y. हे तुमचं फायनल आन्सर. ओके. Okay, next question is x cube y cube equals x square minus y square. Find dy by dx. हा ही implicit function मधलाच प्रकार आहे. ठीक आहे. Differentiating with respect to x. d by dx of x cube y cube equals d by dx of x square minus y square. इथं तुम्ही सेपरेट लिहिलं तरी चालतं. हा आता प्रोडक्ट रूल आहे. First into d by dx of second plus second into d by dx of first. RHS मध्ये d by dx of x square minus d by dx of y square. Separate derivative आता लिहिले मी. So x cube as it is, y cube चा derivative 3y square dy by dx plus y cube as it is, x cube चा derivative 3x square is equal to x square चा twice x minus y square चा twice y dy by dx. इकडचा प्रोडक्ट जरा मागे पुढे करतोय. 3x cube y cube dy by dx plus 3x square y cube is equal to 2x minus 2y dy by dx. dy by dx एका साइडला, विदाउट dy by dx एका साइडला. So 3x cube y cube dy by dx plus 2y dy by dx is equal to RHS 2x minus 3x square y cube. या बाजूला dy by dx कॉमन. 3x cube y cube plus 2y equals 2x minus 3x square y cube. And next step मध्ये हे फक्त ब्रॅकेट ट्रान्सफर करा. सो dy by dx equals 2x minus 3x square y cube as it is upon ट्रान्सफर झालेलं ब्रॅकेट 3x cube y cube plus 2y. फार तर फार तुम्हाला वरती x कॉमन काढता येईल, खाली y कॉमन काढता येईल, पण त्याने काहीही कॅन्सलेशन वगैरे होणार नाही. एकदा चेक करूया आपण काय राहतंय का. बघा, न्यूमरेटर मध्ये x कॉमन काढले, 2 minus 3xy cube x कॉमन काढलेत ना, इथे स्क्वेअर आहे. खाली y कॉमन काढले तर यातला राहील 3x cube y square प्लस 2. तर काय आवश्यकता नाही, पण जर काढले तरी हरकत नाही. ओके. नाउ 13th आणि 14th हे जे क्वेश्चन्स आहेत हे आपण तुम्ही स्वतः ट्राय करणार आहात. मी मागेही तुम्हाला बोललेले त्याबद्दल. x⁻7 प्लस इंटू y⁻9, त्या 7 आणि 9 ची ॲडिशन 16 जर तिथं असेल तर त्याचा आन्सर नेहमी y/x येतं. हा टाईपच्या बद्दल मी तुम्हाला 2-3 एक्झाम्पल एक्स्ट्रा पण दिले ते करायला. ट्राय करा. जर नाही आले तर मला पुन्हा तसं मेसेज करा. मी तुम्हाला 12, 13, 14 देखील सोडवून देईन जर तुम्हाला आलं नाही तर. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज 15th. x equals 5t square and y equals 10t. Find dy by dx असं विचारलेलं आहे. x in terms of t, y in terms of t एक्सप्रेस केलं. याला म्हणतात पॅरामेट्रिक फंक्शन्स. आणि पॅरामेट्रिक रूल वापरून डेरिव्हेटिव्ह मिळवायचा असतो. हेही खूप सोपे प्रॉब्लेम असतात.
x इन टर्म्स ऑफ t असल्यामुळे लिहायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t, त्या पार्ट मध्ये देखील डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t. So derivative of x with respect to t is dx by dt equals 5 coefficient d by dt of t square. 5 as it is. t square चा derivative twice t. हे बघा, हे with respect to t आहे, त्यामुळे t square चा derivative twice t, त्याला into something काही लिहायचं नाही. हा, हे जर d by dx of t square असतं ना, तर मात्र ते something square चा derivative twice something मग into something चा derivative. हे मुळात विथ रिस्पेक्ट टू टी आहे, लक्षात ठेवा. हे सेम आहे, जसं एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स ट्वाइस एक्स, तसा टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी हा ट्वाइस टी. ओके, म्हणजे आन्सर आलं तुमचं 10t dx by dt. या पार्ट मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे dy by dt 10 कोएफिशिएंट d by dt ऑफ t 10 कोएफिशिएंट, जसा x चा डेरिव्हेटिव्ह 1 तसा t चा डेरिव्हेटिव्ह 1. सो dy by dt equals 10 by parametric rule dy by dx equals dy by dt upon dx by dt. dy by dt इथे लिहायचं बरं का, dx by dt नॉट इक्वल 0. मी जरी विसरलो तरी तुम्ही एक्झाम मध्ये लिहायचं, लक्षात ठेवा. हा, dy by dt 10 अपॉन dx by dt म्हणजे 10t, 10 कॅन्सल, फायनल आन्सर 1 अपॉन t. सो dy by dx equals 1 upon t. Okay, now question number 16. X equals e raised to 3t and y equals e raised to root t and find dy by dx असं तुम्हाला विचारलं. X equals e raised to 3t आणि y equals e raised to root t. ओके, हाही पॅरामेट्रिकचा स्टेप आहे, हा देखील पॅरामेट्रिकचा टाइप आहे. x in terms of t, y in terms of t एक्सप्रेस केलेला आहे. मी आता एक एक पार्ट कंटिन्यू करतो. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t, derivative of x with respect to t means dx by dt equals d by dt of e raised to 3t. Therefore, dx by dt equals derivative of e raised to something into त्या something चा 3t चा डेरिव्हेटिव्ह, त्या 3 कोएफिशिएंट आणि t चा डेरिव्हेटिव्ह 1, जसा x चा 1 तसा t चा 1. So dx by dt equals thrice e raised to 3t. आता त्या पार्ट मध्ये डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t dy by dt equals d by dt of e raised to root t. आता मला सांगा e raised to root t चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, तर e raised to root t into e म्हणजे e raised to something चा डेरिव्हेटिव्ह e raised to something into something चा डेरिव्हेटिव्ह. root x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 root x, तसा root t चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 root t. Therefore, dy by dx equals e raised to root t upon 2 root t by parametric rule. dy by dx equals dy by dt upon dx by dt. Therefore, dy by dx equals, चला मला dy by dt सांगा बरं पहिले. dy by dt इथे लिहायला चुकलं बरं का मी, हे dy by dx नाही आहे, हे dy by dt आहे. हा, हे बघा, हे काय आहे सांगा, e raised to root t upon twice root t upon thrice e raised to 3t. ओके, आता हे 2t तुमचे 2 root t खाली येणार आहेत. सो e raised to root t as it is upon thrice e raised to 3t into हे खाली येणार आहे twice root t डिनॉमिनेटर मध्ये येणार आहे. बघा, हे e raised to root t वरचे आहे तसे, हा, हे 3 2 चा काय झालं सांगा 6, हे 3 सॉरी
हे 2 + 6 झाले. वाटलं तर रूट टी पण आधी लिहून टाकतो. चालेल, रूट टी. हा, आता हे काय आहे सांगा, e रेस टू 3t आले. हे असंच ठेवलं तरी चालेल, किंवा आता बघा ना, त्याच्यात काय होऊ शकतं बघा. हे जे e रेस टू रूट टी टर्म आहे की नाही बघा, ही ह्याला y म्हणता येतं मला, या टर्मला y. बघा बरं, 6 रूट टी आहे तसे ठेवले, समजा आहे तसे, तर e रेस टू 3t आहे की नाही बघा, e रेस टू 3t, त्याला मला x लिहिता येतं, x. म्हणजे हे किंवा हे यापैकी काहीही आन्सर तुमच्याकडे असेल ते चालू शकतं. एकदा चेक करा तुमच्या पुस्तकात काय आन्सर आहे. मीही चेक करून घेतो, काही वेगळे आन्सर आहे तर बघूया. ठीक आहे, थोडंफार सिम्प्लिफाय केलेलं आहे. सांगतो काय केलं हे बघा. हे वाय एक्स वर काही रिप्लेस केलेलं नाही, सांगतो. बघा, हे जे 6 रूट टी आहेत की नाही, ते जरा मी बाजूला ठेवतोय बघा, 1/6. ठीक आहे, आता या दोघांकडेच बघा, फक्त या दोघांकडे. डिव्हिजन ऑफ बेसिस म्हणजे सबट्रॅक्शन ऑफ पॉवर्स, म्हणजे e रेस टू त्यांच्या पॉवर सबट्रॅक्ट झाल्यात, रूट टी मायनस 3t. आणि यात सुद्धा तुम्हाला रूट टी परत कॉमन काढता येतात. त्यांनी कॉमन काढले की नाही, माझ्यामध्ये तसंच ठेवलेलं आहे. 1/6 रूट टी इंटू e रेस टू रूट टी मायनस 3t. म्हणजे डिव्हिजन ऑफ बेसिस मीन्स पॉवर सबट्रॅक्ट केलेलं त्यांनी स्टेप केलेली, इंडायसेसचा वापर केलाय, बस बाकी काही नाही. ओके, नाउ 17 क्वेश्चन. डिफरन्शिएट लॉग ऑफ 1 + x² विथ रिस्पेक्ट टू a रेस टू x, असं त्याने विचारलेलं. हाही पॅरामेट्रिकचाच एक टाईप आहे, खरं वेगळ्या भाषेत प्रश्न विचारलेला असतो. तुम्ही यातल्या एका टर्मला u म्हणा, एका टर्मला v म्हणा, आणि आता क्वेश्चन वाचा. डिफरन्शिएट u विथ रिस्पेक्ट टू v. मग लेट ह्या म्हणायचं u इक्वल्स, काय सांगाय, u इक्वल्स लॉग ऑफ 1 + x² अँड थोडी जागा ठेवतो वाटलं तर, अँड v इक्वल्स कोण सांगा, a रेस टू x. प्रॉब्लेम असा आहे, डिफरन्शिएट u विथ रिस्पेक्ट टू v, असा तुमचा क्वेश्चन आहे. ओके, आता u इन टर्म्स ऑफ x आहे, म्हणून या पार्ट मध्ये डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. सो du by dx इक्वल्स d by dx ऑफ log of 1 + x². एक आधी पार्ट आपण कंटिन्यू करून घेऊ. बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ log समथिंग 1/something इंटू समथिंगचा डेरिव्हेटिव्ह 1 चा 0 आणि x² चा twice x. म्हणजे तुम्हाला du by dx काय मिळालं सांगा, twice x upon 1 + x². तिकडे v in terms of x आहे, म्हणून डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. सो dv by dx इक्वल्स d by dx ऑफ a रेस टू x. मग तसं सांगा, डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेस टू x, a रेस टू x log a, a रेस टू x log a. हे काय झालं, हे झालं dv by dx. ठीक आहे, आता खाली लिहायचं बाय पॅरामेट्रिक रूल. फॉर्म्युला dy by dx इक्वल्स, सॉरी, फॉर्म्युला du by dv विचारले ना तुम्हाला त्यांनी. हे बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v विचारले, म्हणजे du by dv विचारले, म्हणजे du by dx अपॉन dv by dx. ठीक आहे, चला du by dx काय रिप्लेस करा, du इथे बघा, twice x upon 1 + x² होल डिवाइडेड बाय dv by dx काय बघा, dv by dx a रेस टू x log a. पुढच्या स्टेप मध्ये 1 + x² खाली आणले तरी चालतील, असंच ठेवलं तरी चालेल. फायनल आन्सर मी इकडे लिहितो, twice x upon हे a रेस टू x log a इंटू ब्रॅकेट 1 + x². हे असणार आहे तुमचं फायनल आन्सर. ओके.
Question number 18. Differentiate e raised to 4x plus 5 with respect to 10 raised to 4x. पुन्हा differentiate u with respect to v. म्हणजे du by dv तुम्हाला विचारलेलं आहे. Let u म्हणजे e raised to 4x plus 5 and v equals 10 raised to 4x. Differentiating with respect to x. u in terms of x है ना इधर म्हणून du by dx equals d by dx of e raised to 4x plus 5. Derivative of e raised to something 4x plus 5 into the something चा derivative. मग 4x चा derivative 4 into 1 and constant चा derivative 0. So du by dx answer आला तुम्हाला 4 into e raised to 4x plus 5. Yeah, differentiating with respect to x, dv by dx equals d by dx of 10 raised to 4x. मला सांगा derivative of a raised to x log e. Derivative of 10 raised to something log 10 into something चा म्हणजे 4x चा derivative 4. हे विसरायचं नाही. म्हणजे dv by dx तुम्हाला मिळाले हे 4 into 10 raised to 4x into log 10. Now by parametric rule, du by dv, derivative of u with respect to v equals du by dx upon dv by dx. Therefore du by dv equals चला पहिले du by dx काय सांगा इथे आहे बघा 4 into e raised to ब्रॅकेट मध्ये काहीतरी 4x plus 5 अपॉन dv by dx हे कुठे आहेत बघा इथे 4 into 10 raised to 4x into log 10. 4 cancel होतील. फायनल आन्सर e raised to ब्रॅकेट मध्ये 4x plus 5 upon 10 raised to 4x into log 10 हे फायनल आन्सर. आता तुम्हाला यात फार तर फार असं करता येईल e raised to 4x नको असू द्या u हेच त्याचं फायनल आन्सर. ओके, चेक करून घ्या टेक्स्टबुक मध्ये पण तेच आहे काय आन्सर हे एकदा कन्फर्म करून घ्या. ठीक. आता 19 पासून पुढे 23 पर्यंतचे क्वेश्चन आहेत ते सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हज आहेत. सेकंड ऑर्डर हायर ऑर्डर मध्ये येतात. ते मी आता हा पार्ट सगळा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेईन. मग आपला डिफरन्सिएशन हा चॅप्टर सगळा पूर्ण झालेला असेल. ओके.